सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्मिताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक गृहिणीच्या ओट्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली गॅस शेगडी. जिथे आपण स्वयंपाक बनवतो आणि ज्याच्यावरती स्वयंपाक बनवतो ती जागा जर अशी स्वच्छ आणि नीटनेटकी असेल तर किती छान वाटतं बघा, मनाला प्रसन्न वाटतं. आणि हे बघा, अशा पद्धतीची जर शेगडी असेल तर आपल्याला तिथे जेवण बनवायला आवडेल का हो? नक्कीच नाही ना. तर बघा, तुमच्या पण घरी ह्या पद्धतीच्या गोष्टी घडतच असतील, कारण जिथे ओटा आला, जिथे शेगडी आली, जिथे स्वयंपाक आला तिथे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. स्वयंपाकामध्ये आपण वेगवेगळ्या तेलांचा मसाल्यांचा वापर करत असतो, त्यामुळे किंवा चहा वगैरे तेलकट डाग आपल्या शेगडीवरती पडलेले असतात, तर ते सहजासहजी निघत नाहीत आणि आपण वेळेच्या अभावी वरवरची क्लिनिंग करतो आणि सोडून देतो. तर अशा पद्धतीनं डीप क्लिनिंग ही आपली वीकली व्हायला हवी. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की आपला गॅसचा जो रेग्युलेटर आहे तो बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीचं एक सोल्युशन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. सोल्युशन बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये कोमट पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि विम लिक्विड 1 चमचा आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि हे तयार झालेलं जे सोल्युशन आहे ते आपल्याला गॅस शेगडीवरती पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे. अगदी आपले जे काही बर्नर आहेत, त्याच्यानंतर त्याचे जे स्टँड आहेत त्या स्टँडला सुद्धा ते लागलं पाहिजे. आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते डाग सगळे जे आहेत ते भिजले जातील आणि इझिली ते निघतील. या सोल्युशनमध्ये तुम्ही विनेगर ॲड करू शकता किंवा तुमच्याकडे इनो पॅकेट असेल तर इनो पॅकेटसुद्धा घातलं तरी चालेल. यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला शेगडीचे बर्नर काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हे सगळं सोल्युशन आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेगडीचे स्टँडसुद्धा आपल्याला तसेच त्या भांड्यामध्ये ठेवून त्याच्यावरती कोमट झालेलं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत एकदा जरा बेकिंग सोडा घालून ठेवायचा आहे. हे परत एकदा 10 मिनिटासाठी आपल्याला डीप करून ठेवायचं आहे. तर 20 मिनिटानंतर आपण शेगडी वॉश करायला घेत आहोत, क्लीन करायला घेत आहोत. तर बघा, माझ्याकडे जो चोथा आहे तो थोडासा स्क्रबर टाईप आहे, तर त्या स्क्रबरनी फक्त प्लेट घासायच्या आहेत. आता माझ्या शेगडीच्या ज्या प्लेट आहेत ना त्या वेगळ्या होत नाहीत, सेपरेट होत नाहीत, त्यामुळे मला त्या तिथंच अटॅच असतानाच घासाव्या लागतात. गॅस शेगडीच्या ज्या प्लेटा आहेत त्या जर निघत असतील तर आपण त्या बेसिनमध्ये सुद्धा घासू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो स्क्रबर आहे तो आपल्या शेगडीचा जो वरचा ग्लास टॉप आहे ना त्या ग्लासला अजिबात लागू द्यायचं नाही, कारण मग ते स्क्रॅचेस पडतात आणि शेगडीची जी काही काच आहे ती खराब होण्याची शक्यता जास्त असते. आता मी इथं सुरीने तिथलं थोडंसं जे जास्त त्याला गंज लागल्यावानी झालेलं होतं तर ते काढायचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं करू नका, तर मी प्लेटला करते, कारण काय झालेलं, चहाचे डाग पडले होते आणि ते जेव्हा जेव्हा आपण बर्नर ऑन करू ना तेव्हा तेव्हा ते एकदमच जास्त तिथं जिद्दी झालेत आणि ते निघतच नव्हते. त्यामुळे मी थोडंसं सुरीने ते काढायचा प्रयत्न केला. असो, पुढचा जो बर्नर आहे तो तर बघा किती इझिली निघायला लागला आहे. जस्ट मी स्क्रब हलवला आहे, जास्त काही दाब पण दिलेला नाही, तरीसुद्धा किती छान आणि मस्त असं निघलेलं आहे बघा. तर याच्यावरती पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला, कारण मग पाणी घातलं तर ते आतले जे काही त्याचे पार्ट असतात ना तर ते गंजले जातात, आतमध्ये पाणी जाण्याची शक्यता जास्त असते. तर आपण तिथे फक्त ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान आणि इझी पद्धतीने ते निघत आहे. तर असे डाग आपण पाडून घ्यायचे नसतील तर रोजच त्या शेगडीची क्लिनिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वयंपाक करू किंवा जेव्हा जेव्हा आपण चहा करू तेव्हा ते झाल्यानंतर आपल्याला ती शेगडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पहिल्यांदा ओल्या कपड्याने पुसून घ्यायची, नंतर चांगल्या कपड्याने पुसून घ्यायची. त्याच्यामुळं काय होणार आहे की थोडं जरी काही पडलेलं असेल तर त्याच्यातून ते निघून जाणार आणि जेव्हा कधी आपण डीप क्लिनिंग करून तेव्हा आपल्याला तेवढा त्रास होणार नाही. पण बघा, हे जे सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सोल्युशन जर तुम्ही वापरला तर हे डाग काढणं अगदी इझी होणार आहे तुम्हाला. शेगडीचे ऑन ऑफचे बटन आहेत ते निघत असतील तर ते काढायचे आहेत आणि त्याच्या बॅक साईडला सुद्धा काही चिकट डाग राहिलेले असतात तर ते असे काढायचे आहेत. आता या शेगडीचे ते निघत नव्हते इझिली, त्यामुळे मी ते काढलेले नाहीत, कारण ती खराब नको व्हायला. आणि मग मी काय केलं की चमच्याच्या बॅक साईडने रुमाल थोडासा घालून त्याच्यातून आतून मी स्वच्छ करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण आपली शेगडी क्लीन करून घ्यायची आहे. आता इकडे त्या भांड्यामध्ये जे ठेवलेले बर्नर होते ना ते सुद्धा भिजलेले आहेत. त्यानंतर आता आपण त्यांचीसुद्धा क्लिनिंग करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी लिंबूने ते बर्नर आहेत ते स्वच्छ करायचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्यावरती जे डाग पडलेले आहेत ते ब्लॅक कलरचे स्पॉट आहेत, तर ते चहा वगैरे सांडल्यानंतर बर्नर चालू झाल्यानंतर ते परत तिथं चिकटून बसलेत आणि ते काही केल्या निघत नाहीत. तर ते थोड्या थोड्या अंतराने आपण जेव्हा करू, म्हणजे रोज रोज थोडं थोडं घासू, तेव्हा ते क्लीन होणार आहेत. तर त्यामुळे मी आता जास्त काही तिला एफर्ट्स दिलेले नाही आहेत. जेवढं काही इझिली क्लीन होते तेवढं ते केलं. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच घरी असते ती म्हणजे पितांबरी.
पितळी बर्नर असतात ते पितांबरीने निघतात, तर ते पितांबरीचा वापर करून सुद्धा ते आपण क्लीन करू शकतो. पुढे जाऊन मी ते केलेलं आहे. आता नंबर आहे तो स्टँडचा, तर स्टँडसुद्धा खाली करपलेला असतं, त्याच्यामुळे तिथे गंज लागलेला असतो, कारण स्टँड हे लोखंडी असतं आणि गंज लवकर चढतो त्याला, त्याच्यामुळे त्याचं पॉलिश खराब होतं आणि ते लवकर गंजून गंजून तुटतात लवकर. मला असे बरेच अनुभव आलेत, त्यामुळं मी नवीन आता शेगडी घेतली ती, कारण माझे बाकीच्या शेगड्यांचे सगळे स्टँडच खराब होत होते. किती नवीन आणले तरी ते थोड्या दिवसांनी खराबच व्हायचे. म्हणूनसाठी मी इथं चांगली प्रिकॉशन घेतली की काही त्याच्यावरती सांडलं वगैरे तर ते पहिल्यांदा असं क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून आणि ते उन्हामध्ये कडक वाळवायचं, त्याच्यावरती पाणी राहू द्यायचं नाही, त्याच्यामुळे ते गंज त्याला चढणार नाही. तर अशा पद्धतीने स्टँडसुद्धा बघा किती मस्त आणि क्लीन झालेत, एकदम इझिली क्लीन झालेत. शेवटी ते चिवट आणि चिकटच डाग असतात, त्यामुळं आपल्याला भरपूर घासून घासून रगडून ते काढावं लागतं. तर माझ्या या व्हिडिओमधून एकच मला सांगावंसं वाटते की जे काही मी सोल्युशन बनवलं तर त्या सोल्युशनमुळे एफर्टलेस आपलं शेगडी स्वच्छ होणार होती, म्हणूनसाठी मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावासा वाटला. तर बर्नरसुद्धा बघा असे ब्रशने ना असे घासून घासून काढायचे, कारण जेणेकरून त्याच्यामध्ये जे होल असतात बघा त्या होलमध्ये सुद्धा गंज चढलेला असतो किंवा काही आपण जे काही उतू वगैरे गेलेलं असतं तर तिथं ते राहिलेलं असतं आणि त्याची फ्लेम येताना ती खराब येते किंवा ती फ्लेम व्यवस्थित येत नाही किंवा ते होल थोड्या दिवसांनी बघा मुजले जातात. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं ते होलसुद्धा क्लीन करून घ्यायचे आहेत. अगदी पाठीमागची बाजू पण आणि पुढची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे. तर फरक बघू शकता तुम्ही इथं किती छान पद्धतीनं निघलेत ते बर्नर. थोडा वेळ उन्हामध्ये ते वाळवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी गेल्यानंतर मगच ते बर्नर आपल्याला शेगडीला लावून घ्यायचे आहेत विथ स्टँड. अशाच पद्धतीने शेगडीची बॅक साईड सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे. मला वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की हेल्पफुल ठरला असेल. चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर अशाच नवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटसुद्धा करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.